पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अमरावती व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर द्वारा आयोजित भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे आयोजन गुरुवारी दिनांक 15/2/2024 रोजी श्री क्षेत्र वाढोणा रामनाथ येथे आयोजित केलं होतं। या पशु प्रदर्शनी कार्यक्रमात अनेक प्रकारचे अनेक जातीचे पशुसुद्धा आलेले होते। या पशु मेळाव्याला मार्गदर्शन करताना डॉक्टर श्री पुरुषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पशुधन वाढवण्याबाबत आवाहन करीत शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनेची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आली। उहापोह करणार आहे। जिल्हा परिषदेत तथा महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या मार्फत सध्या नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या मार्फत 4 योजनांचा राबविल्या जात आहे। त्यामध्ये अनुदान खूप मोठ्या प्रमाणात आहे। आतापर्यंतची एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान कधीही मिळालेलं नाही आहे। जसं एक गोट फार्म जर समजा 500+25 असा शेळ्यांचा जर कोणी टाकायचा प्रयत्न केला तर त्याला 50 लाख रुपयाची सबसिडी आहे। हा 1 करोड रुपयाचा प्रोजेक्ट होतोय। आता समजा एखाद्याला वाटलं की आम्हाला 500 शेळ्यांचा प्रोजेक्ट टाकायचा नाही तर आपण 100 पासून 100, 200, 300, 400 आणि 500+25 याची शेवटची मर्यादा 500+25 ची आहे। 100 बकऱ्यांचा जर प्रोजेक्ट कोणी टाकायचा म्हटलं तर तो 20 लाखाचा प्रोजेक्ट होतो। त्यामध्ये 10 लाख रुपये केंद्र शासनाची, राज्य शासनाची मिळून अशी सबसिडी आहे। त्यामध्ये 10% जी लाभार्थ्यांचा हिस्सा असतो म्हणजे तो 2 लाख रुपये होतो, तो स्वतः लाभार्थ्याकडे असला पाहिजे आणि 40% म्हणजे 8 लाख रुपये हे त्याला बँकेने लोन दिलं पाहिजे। म्हणजे असा जर तो प्रोजेक्ट 20 लाखाचा टाकला तर आपण एक 100+5 शेळ्यांचा प्रोजेक्ट स्टार्ट करून आपल्याला एक उद्योग तयार करता येऊ शकतो। अशाच प्रकारे 200+10 शेळ्यांचा आहे, तो 40 लाखाचा प्रोजेक्ट आहे। सेम प्रोसिजर, त्याला 10% अनुदान म्हणजे स्वतःचं लाभार्थ्यांचं असायला पाहिजे, म्हणजे तो 4 लाख होईल आणि 16 लाखाचा त्याला बँकेने लोन दिलं पाहिजे आणि 20 लाख रुपये केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून असे हे एक आपल्याला सबसिडीचे याच्यात आहे। यामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या किंवा पंथाच्या लोकांना आपल्याला अर्ज करता येतो। याला कुठलंही अट नाही की मागासवर्गीय असला पाहिजे, महिला असली पाहिजे किंवा तृतीयपंथीयांना सुद्धा यामध्ये आपल्याला अर्ज करता येतो। आम्ही रविवारच्या खूप मागे लागलो की टाका अर्ज, मी आज करतोय, उद्या करतोय, त्यांनी अजूनपर्यंत एकही अर्ज केलेला नाही। असाच वैरण विकासचा सुद्धा प्रोजेक्ट आहे। कारण का पूर्वी आपण ज्वारी लावत होतो तर आपल्याकडे कडबावत होतं, आता आपण फक्त सोयाबीनच्या कुटारावरच आपल्या पशूंची देखभाल करतो। तर त्यासाठी आपण वैरण विकासाच्या मार्फत बुरघास योजनेमध्ये 50 लाख रुपयाची सबसिडी घेऊ शकतो। कोणाला जर समजा अर्ज करायचा असेल, त्याला प्रोजेक्ट नाही करता येत असेल तर त्यांनी म्हणजे आमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येऊन जर संपर्क साधला तर आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोजेक्ट पण तयार करून देतो आणि काही अडचणी असेल फक्त बँक त्याला कर्ज देण्यासाठी आणि त्या शेतकऱ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे। कारण का जमिनीशिवाय आमचं लाईव्हस्टॉक कुठेही होऊ शकणार नाही। आताच मध्यंतरी कोणीतरी आमच्या शाहिरांनी एक चांगलं सांगितलं की वराह पालनसुद्धा आमच्याकडे योजना आहे। वराह पालन ही योजना आपले वराह नसून ही एक विदेशी प्रकारच्या वराह पालनाची योजना आहे। त्याला 60% सबसिडी आहे। 30 लाखाची योजना आहे, त्यामध्ये 50+5 आणि 100+5 ची असेल तर 60 लाखाची योजना आहे। याला सुद्धा चांगल्या प्रकारची सबसिडी आहे आणि मार्केट याला खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। आपली शेळी 2च पिलं देते। आता आपण सगळे शेतकरी आहे, आपल्याला वराहाचा जो त्रास होतोय तर एक वराह एका वर्षात 2दा जरी त्यांनी पिलं दिले तर 10 ते 15 पिलं होऊ शकते। आमची बकरी 2 पिलापेक्षा जास्त देऊ शकत नाही आणि याला 150 रुपये ते 180 रुपये किलोप्रमाणे लाईव्ह वजनाप्रमाणे घेऊन जायला तयार आहे। आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम हा प्रोजेक्ट आम्ही अमरावती जिल्ह्यातनी स्टार्ट केलेला आहे। 3 ते 4 लोकांचा मंजूर झालेला आहे आणि कोणाला बघायचं असेल तर आपल्या मार्डी रोडला नरवणे म्हणून आहे, माजी महापौर होते, त्यांचा पुतण्या, तो IIT झालेला आहे, त्याने सुद्धा तो प्रोजेक्ट टाकलेला आहे। तर सुशिक्षित मुलं जर या याच्यात येतोय
तर आपण शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि शेतकऱ्यांनी थोडं व्यवसायाकडे वळणं हे एक काळाची गरज झालेली आहे. शेतीच्याच भरोश्यावर राहून चालणार नाही. उद्योगधंद्याची जर जोड म्हणजे दुग्ध व्यवसाय असो की वराह पालन असो, तुमचा कुक्कुटपालन असो किंवा आपला गोट फार्मिंग असो, अशा योजनेतून जर समजा आपण पुढाकार घेतला तर आपल्याला काहीतरी नवीन उद्योग केल्याचा आणि त्यापासून अर्थार्जन होईल हे मी सगळ्यांना आवर्जून सांगतो. त्यानंतर आणि जे कृत्रिम